चला तुम्हाला अंड्याची रेसिपी दाखवते. अंड्याच्या भाजीची रेसिपी आज. हे का अंड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघा. हे अंडे घेतले तर 10 अंडे येतं. 5 मी सोललं, 5 ह्याच्यात आहेत. अंड्यामध्ये का नाही मीठ टाकायला, शिजायला टाकलं का नाही त्यात मीठ टाकायचं, म्हणजे अंडे असे वाकडे तिकडे सोलत नाही. तर लय भारी सोलतात. हो का बघा किती प्लेन सोलतात, कुठंच काही दिसत नाही. आणि लय पटकन पण सोलतात. आणि हे बघा, ही बघा छटंकी कोथिंबीर, हे बघा लाल गाजर टमाटर, ही मी आले आलं, ही आलं, हे लसूण, आणि इथे बघा हे खोबरं घेतलंय, भाजून घेतलंय खोबरं थोडं. आणि हे कांदा पण थोडा भाजूनच घेतलाय. आता हे सगळं वाटण करायचं आहे आपल्याला. खोबरं वेगळं वाटायचं आणि हे बाकीचं आलं लसूण हे सगळं कोथिंबीर एकत्र वाटायचं. आणि ही बघा मिरची, तुम्ही घरचा काळा मसाला घेतला तर एकच नंबर, पण आमचा संपलाय म्हणून आम्ही ही मिरची पावडर घेतली आता, लाल मिरची. आणि ही घरगुती गरम मसाला आणि धना पावडर आहे बघा. आणि ही मीठ चवीपुरतं. आणि इथं तेल आहे. आणि हे गरम पाणी करायला ठेवलं आहे. पाणी उकळवून घेतले बघा. आता हे खोबरं वाटते. खोबरं वाटून घ्यायचं असं चांगलं बारीक वाटतंय माझं बाळ. वाटून द्या. आणि असं दर अंडे सोलून दाखवते. हे बघा मीठ टाकल्याचा परिणाम, मीठ टाकल्यावर असं निघतं बघा. हाताचं उजेड दिसते त्या इकडून दर असं, इकडून दर असं दर. हे बघा बारीक वाटलं का काढते त्यात, एका प्लेटात काढते. हे बघा मीठ टाकल्यामुळे इतकं छान सोलायला येतात बघा. ही नाहीतर मीठ नाही टाकलं नाही लई त्रास होते अंडे. ते असले वरते सगळं ते अंड जाते ह्या कातड्याबरोबर, ह्या टर्पला बरोबर त्यात सगळं अंड जाते त्यात. लय भारी सोलतात ना. काय काय माझ्या बहिणींना माहिती नसल्यामुळं मी सांगते. काय काय लय बहिणींना माहिती आहे. 100 मधून 80% बहिणींना माहिती असेल, 20% बहिणींना माहिती नसेल. म्हणून तुम्हाला दाखवायसाठी मी ठेवलं होतं ही अंडे असं सोलायचे. अरे बापरे फुटला का, फुटला. आता ही वाट कांदा हे तर दाखव नीट दाखव. आता लसूण कोथिंबीर आलं टमाटर एकत्र वाटून कांदा भाजी. आओ सिखाओ तुम्हें अंडे की भाजी, खाओगे एक बार तो बोलोगे भाजी. इसमें छुपा है प्रोटीन का खजाना, इसमें छुपा है प्रोटीन का खजाना. अंडे का सालना, अंडे का सालना. सॉरी बरं का, मला सवय आहे काय तर बडबड करत बसायची. हे बघा गरम पाणी केलेलं काढून घेतलं खाली. कढई गरम करायला ठेवली बघा. पाणी टाकून ह्याच्यामध्ये तेल टाकते बघा. आता 2च पळ्या तेल.
ग सर तू सोड ठरते की असं करतेस तू. हे वाटलेलं आहे का नाही त्याच्यात टाकून घ्यायचं बघा. तेल गरम झाले आता वाटण केलेलं. माझ्या पद्धतीनं भाजी करून बघा तुम्ही. कमी साहित्यामध्ये टेस्टी भाजी. काय काय वेळेला आपल्याकडे साहित्य नसते म्हणून. तुम्हाला जर आवडत असन तर तुम्ही ह्या तेलामध्ये का नाही अंड्याला असं थोड्या चिरण्या मारायचं, चिरा मारायचं आणि त्याच्यावर हळद मीठ टाकून तेलातनं परतून घेऊ शकताय. आम्हाला ते नाही आवडते, लई कसलं तर भाजल्यासारखं दिसतंय की ते आमच्या लेकरांना नाही आवडत. कातडं तेच अंड्याच्या वरचं कातडं भाजल्यासारखं होते की नाही ते आमच्या पोरांना नाही आवडत. रेसिपी बघत जावा की हो. तुम्ही बघतच नाही लॉंग व्हिडिओ, सबस्क्राईब पण करत नाही. हे बघा कसं नाचायला लागले फदाक फदाक. असं फदाक फदाक नाचू द्यायचं ह्याला. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य सांगा. नवीन वर्ष यायला लागले. अंड्याची भाजी, अंडा बिर्याणी, चिकन, मटन, मासे. तुम्हाला नवीन वर्षाचं का नाही मासे कसे तळावे हॉटेलमधल्यासारखे मी दाखवून तुम्हाला. मला लय मस्त येतात मासे एकदम बनवायला. आमच्या घरचे लय आवडीनं खातात मासे बनवलेले. हे बघा असं चांगलं भाजून घ्यायचं. आणि हे खोबरं आहे का नाही भाजलेलं त्याच्यात टाकायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी होती भाजी. अंड्याची भाजी का नाही जास्त पातळ नाही करायची. एकच नंबर भाजी लागते. खोबरं भाजून घेतल्यामुळं का नाही जास्त भाजायची गरज नाही लागत. हे बघा मसाले सगळे टाकून द्यायचे. साधी सोपी, लय कुटाणा करत बसायचंच नाही. आणि चवदार, सोप्या पद्धतीत चवदार भाजी. आणि आम्ही प्रत्येक भाजीला घरकुल मसाला वापरतो. तुम्ही पण वापरून बघा घरकुल मसाला. 1 रुपयेवाली पुडी. काय टेस्ट येते भाजीला. कधी गारा मसाले खाऊन काही उपयोग नाही, शरीराला हानिकारक होते. हे बघा असं भाजायचं मसाला चांगला. कमी तेलात. तेल पण चांगलं नसते लई खाणं. असं दर ग इथे ये. असं दर तुम्हाला दाखवतो.